नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर न्यूज। बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी एका ॲपचं आणि या संदर्भातलं एका पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। उपसभापती विधान परिषद आदरणीय नीलमताई गोरे, आयोगाच्या सन्माननीय अध्यक्ष महोदया, त्याच्यासोबतच आयोगाचे सर्व सन्माननीय सदस्य, सेवाभावी संस्था आणि पत्रकार बांधव, त्यांच्यासोबतच महिला व बालविकास आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला। आणि जेणेकरून ज्या काही दुर्दैवी दुःखद घटना लहान मुला-मुलींच्या संदर्भामध्ये घडत असतात, या संदर्भातलं प्रबोधन झालं पाहिजे। या घटना घडणार नाही आणि अशा घटना जर झाल्या तर ते ॲपद्वारे ते विद्यार्थी, त्यांचे पालक थेट आयोगापर्यंत त्यांच्या भावना कळू शकणार आहेत। पोस्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागरिकांचं पण प्रबोधन संपन्न होणार आहे। सुरक्षेचा प्रश्न गंभीर असो, मात्र खाजगी शाळा सरकारी आस्थापनांना विशेष असा हा ॲप आणि हे पोस्टर हे सर्वांच्यासाठी आहे। त्याच्यासोबतच शालेय शिक्षण पातळीवरची पर्टिक्युलर या विषयाच्या संदर्भातली सखी सावित्री ही जी समिती आहे, त्या समितीलाही स्ट्रेंथन त्या ठिकाणी केलं जाईल, त्या समितीलाही शक्तिमान केलं जाईल। सर, शाळेत सोडणाऱ्या ज्या बसेस असतात, बसेसमध्ये ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल किंवा इतर असेल, मला वाटतं की अगदी त्या शाळेच्या बसेसपासून, त्या शाळेंमध्ये CCTV बसवण्याच्यापासून, स्वच्छतागृह आहेत त्यांच्यापासून याचा एक संपूर्ण आराखडा विभागाच्या वतीने अजून तयार केला जातो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला प्रारूप तयार करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे। आणि जेणेकरून अशा घटना घडणार नाही, मग शिक्षकांचंही प्रबोधन, त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांचंही प्रबोधन, ज्याला आपण गुड टच बॅड टच बोलतो, त्याच्यासोबतच एकंदरीत नागरिकांचं पण प्रबोधन आपल्याला करावं लागेल। जिथे शाळा कॉलेजेस आहेत, आपण पाहतो की अशा काही ठिकाणी काही टवाळ मंडळी त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी गर्दी करत असतात, काही छेडछाडीचे प्रकार होत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये तिथे पोलीस बंदोबस्त किंबहुना त्यातल्या त्या दामिनी पथक तिथे जबाबदारी देऊन, मला वाटतं की काही काळ जर एक शिस्त लावली की मग त्याचा फायदा पडत असतो। त्याच्यासोबतच काही टपऱ्या की जिथे तंबाखूजन्य पदार्थ वगैरे विक्री होते, तर त्यांच्यावर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।